जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्ती बघत आहे। सख्य भक्ती हा अत्यंत अलौकिक असा भक्ती प्रकार समर्थ आपल्याला सांगतायत। कालपर्यंत आपण सख्य भक्ती निरूपणातल्या 6 ओव्या पाहिल्या। समर्थांनी कालपर्यंतच्या ओव्यांमध्ये आपल्याला मुख्यतः आपला आपलेपणा टाकायला सांगितला। ते म्हणाले, देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे। म्हणजे इतकं भगवत भक्तीमध्ये किंवा सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये किंवा आपल्या सद्गुरूंच्या भक्तीमध्ये लीन व्हावं की खरं पाहता आपणच आपल्याला विसरावं। एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या अभिमानाचं गाठोड बरोबर घेऊन परमात्म्याशी सख्यत्व कदापि साधणार नाही। गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, संन्यास घ्यायला गेला आणि बायकोला बरोबर घेऊन गेला तर तो संन्यास घेता येईल का? तद्वतच सख्य भक्ती आहे, परमात्म्याच्या अत्यंत निकटची स्थिती आहे, तिथे आपला आपलेपणा कसा चालेल? सख्य भक्तीचा दृष्टिकोन सांगताना समर्थ म्हणतायत की खरं पाहता परमात्म स्वरूप आणि आपण यामध्ये भेद नाही। म्हणजे सख्य भक्ती होण्यासाठी खरं पाहता तिथे काही अडचण नसायला पाहिजे। सोनचाफ्याचं फूल आहे तर त्याची आणि त्याच्या सुगंधाची सख्य भक्ती आहेच, तिथे अडचण कुठली येते? कोणतीच नाही। मग आपलं भगवंताशी सख्यत्व नाही याचा अर्थ मध्ये काहीतरी अडचण आहे, आणि ही अडचण आपल्याच आपलेपणाची आहे, आपल्याच आसक्तीची, वासनांची, अभिमानाची, अहंकाराची, देहबुद्धीची आहे। समर्थ पुढे काय म्हणतायत ते आपण आता पाहूया। समर्थ म्हणतात, सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या। सख्य भक्ती कशा रीतीनं प्राप्त होईल त्याचा दिशानिर्देश समर्थ करतायत। आपली संसार व्यथा टाकायला ते सांगतायत, संसार टाकायला सांगत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। सांडून आपली संसार व्यथा। आता संसार या गोष्टीचे अनेक अर्थ आहेत बरं का, त्या प्रत्येक अर्थाला स्पर्श करत आपण या ओवीकडे पाहूया। पहिला अर्थ म्हणजे आपलं घरदार, मुलं बाळं याला सुद्धा संसार म्हणण्याची पद्धत आहे। समर्थ म्हणतायत, यातली तू व्यथा टाकून दे। बायको असायला अडचण नाही, मुलं बाळं असायला मुळीच अडचण नाही। श्री महाराज तर म्हणतात, प्रपंच सचोटीनं करावा। जो राम करता या भावनेनं प्रपंच करेल त्याचा इतरांच्या मनानं प्रपंच उलट उत्तम होईल। श्री महाराजांनी म्हणा किंवा कोणत्याही संतांनी म्हणा, प्रपंचाला टाका म्हणून सांगितलं नाही, पण त्यामध्ये आपण आपली आसक्ती कालवतो, इथं चुकतं। गोंदवलेकर महाराज हा विषय अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगतात। ते म्हणतात, भाकरीला चव येण्यासाठी त्यामध्ये मिठाची चिमूट टाकावी लागते। आपण काय करतो, मिठाचीच भाकरी बनवतो आणि पिठाची चिमूट टाकतो, असा आपला परमार्थ आहे। याचा अर्थ काय? आपण संसार गरजेपुरता न करता संसारासाठीच जीवन आहे म्हणून संसारालाच प्राधान्य देऊन आपलं जीवन जगतो। खरं पाहता आत्मस्वरूप, आपला परमार्थ, आपली गुरुपदिष्ट साधना ही मध्यवर्ती पाहिजे आणि बाजूनी प्रपंच पाहिजे। प्रपंचाचं कुंपण पाहिजे आणि शेत परमार्थाचं पाहिजे, साधनेचं पाहिजे। याच्या उलट आपण करतो, आपण प्रपंचाचं, संसाराचं शेत पिकवतो आणि कुंपण म्हणून परमार्थाचा वापर करतो। आपल्याला समर्थ सांगतायत, संसाराची व्यथा टाका असं ते म्हणतात, कारण प्रपंचाची शेती केल्यामुळे प्रपंचाची व्यथा लागते। साहजिक आहे, जे पीक घ्यावं
त्या पिकातील किडे आणि रोग यांनाही सांभाळावं लागतं. परमार्थात कसलीही कीड नाही, कसलाही रोग नाही, कसलीही व्यथा नाही. परमार्थ हा आनंदाचा मार्ग आहे. तिथे जर काही असेल तर आनंद, शांती, समाधान याच गोष्टी आहेत. दुःख, तळमळ, पीडा, क्लेश या सगळ्या गोष्टी प्रपंचात आहेत, संसारात आहेत. अपूर्णता हा संसाराचा, प्रपंचाचा गुणधर्म आहे. आपण हा गुणधर्म न ओळखता या संसारामध्ये गुंतून जातो. कालच्या निरूपणात आपण मुंगळ्याचं उदाहरण पाहिलं पहा, की सद्गुरुपदिष्ट साधनेला कसं चिकटून असावं, तर त्या मुंगळ्यासारखं. तो मान तुटली तरी गुळाची ढेप सोडत नाही. आपणही त्या मुंगळ्याप्रमाणे रमतो, फक्त चुकीच्या ठिकाणी रमतो. आणि आपली मान तुटली तरी आपण त्याला सोडत नाही. आणि हे चुकीचं ठिकाण म्हणजे संसार आहे, आपला प्रपंच आहे. आणि या प्रपंचात गुंतवणूक ठेवल्यामुळं त्यातून आपल्याला सुखदुःखाची बाधा होते. खरं पाहता सूक्ष्मपणे जर विचार केला तर संसार ना सुखरूप आहे ना दुःखरूप आहे. तो आपल्या आसक्तीमुळे सुखरूप किंवा दुःखरूप होतो. तो असायचा तसाच आहे. जसं की आकाश असावं, ढग असावेत, निसर्ग असावा, तसाच आपला प्रपंच आहे. आसक्तीमुळे आपल्याला त्याची बाधा होते आणि व्यथा पाठीशी लागते. समर्थ म्हणतायत, ही व्यथा तू टाकून दे, सांडून आपली संसार व्यथा. आता संसाराचा दुसरा अर्थ पाहूया. संसार म्हणजे आपलं जन्ममरणाचं चक्र. तुकाराम महाराज म्हणतात, पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पापपुण्य म्हणा, आपला प्रारब्ध भोग म्हणा, आपल्या वासना म्हणा, यामुळं आपल्याला जन्माला यावं लागतं. जन्माला आल्यानंतर यातून सुटण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण आपल्या वासनांचा डोंगर वाढवतो, कर्मांचा डोंगर वाढवतो. आणि या सगळ्याची परिणती म्हणजे आपल्याला आपल्या वासनेनुसार पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळं आपण काही पहिल्यांदाच जन्माला आलेलो नाही, अनंत वेळा जन्माला आलेलो आहे, अनंत वेळा मरण पावलेलो आहे. हे जे आपलं परत परत येणं आहे, याला सुद्धा संसार अशीच संज्ञा आहे. जे पुन्हा पुन्हा घडतं, वर्तुळाकार पद्धतीनं घडत राहतं, तो झाला संसार. समर्थ म्हणतायत, ही संसाराची व्यथा आहे आणि तू याला टाकून दे. याचा अर्थ या संसार चक्रातून पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण या चक्रातून सुटण्याचा विचार कर. मग इथे अनंत प्रकारचे विचार आहेत बरं का. वासनांचा विचार आहे, कर्मभोग, कर्म किंवा कर्मातील आसक्ती, कर्मफळ असे पुष्कळ विषय आहेत. पण मुख्यतः याचा पाया जर काय असेल तर तो आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असे एकनाथ महाराज म्हणतात. संसार व्यथा टाकायची म्हणजे काय, तर मुख्य म्हणजे वासनेचा त्याग करायचा. म्हणजे झाडाचं मूळ तोडल्यासारखं आहे. इतर गोष्टींकडे लक्ष देणं म्हणजे फांद्या तोडणं झालं, पानं खुडणं झालं. पण वासनेवरती घाला घालणं म्हणजे झाडाच्या मुळावरती घाव घालणं. पण वासना इतकी सोपी नाही जिंकायला. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, वासनेला जिंकणे कठीण आहे. आपल्यासोबत नामाचा दिवा ठेवावा म्हणजे आपण वासनेच्या अंधारातून पार होऊ. कारण नामाबरोबर भगवंताची आणि सद्गुरूंची दोघांचीही कृपा बरोबर चालते. आणि साधक वासनेत न अडकता आपल्या कर्मांमध्ये अलिप्तपणे राहून सुटका करून घेतो. समर्थ आपल्याला ही व्यथा टाकायला जेव्हा सांगतात तेव्हा सूक्ष्मपणे त्याचा मार्गही सुचवतात. करीत जावी देवाची चिंता, हा तो मार्ग आहे. भगवंताबद्दल सतर्क असणं, भगवंत जीवनामध्ये मध्यवर्ती आणणं, भगवंताचं चिंतन मनन करणं, भगवत स्वरूपाची आठवण ठेवणं म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहणं, हे समर्थांना अपेक्षित आहे.
असं केलं तर संसाराची व्यथा जाईल, कारण हे अनुसंधान वासनेवरती घाव घालतं. भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामुळे आपण म्हणजे देह नाही हे आपल्या वृत्तीवरती ठसतं. नुसतं ऐकू येणं वेगळं, वाचनात येणं वेगळं आणि वृत्तीमध्ये ते उतरणं वेगळं. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, परमार्थ वाचनामध्ये नाही तर आपल्या हाडीमाशी खेळला पाहिजे. याचा अर्थ काय? आपल्या वृत्तींवरती भगवंताचं नाम आरूढ झालं पाहिजे. आपल्या रोमारोमामध्ये भगवंताचं नाम भिनलं पाहिजे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. तसं भगवंताचं नाम हे आपल्या आत बिंबलं गेलं पाहिजे. आपण म्हणजे कुणीतरी आहोत ही जी आपल्याला भ्रमरूप जाणीव आहे, या जाणीवेतून बाहेर आलं पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचे एक सुंदर वाक्य आहे, आपण कुणीतरी आहोत यापेक्षा आपण कुणाचे तरी आहोत हे वाटणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या सद्गुरूंचे, महाराजांचे, भगवंताचे आहोत एवढं तरी किमान वाटावं असा आपला अभ्यास पाहिजे. आता संसाराचा आणखी एक सूक्ष्म अर्थ पाहूया, आणि तो म्हणजे आपलं श्वसन. श्वास उच्छ्वास, श्वास उच्छ्वास हे सतत आपले सुरू आहेत. यालाच संसार असं म्हणतात. श्वास घेणं हाच जन्म आहे आणि श्वास सोडणं हेच मरण आहे. समर्थ म्हणतात, संसाराची व्यथा सांडा. याचा अर्थ आपल्या श्वासांना सूक्ष्म करण्याचा अभ्यास करा. आता हा साधनेचा अंतरंग परिणाम आहे बरं का. म्हणजे श्वास सूक्ष्म झाले पाहिजेत हे एखाद्याला माहीतही नसेल, तो भगवंताच्या भक्तीत तल्लीन असेल, पण तल्लीन झाल्यानंतर श्वास सूक्ष्म होतात ही आपोआप घडणारीच क्रिया आहे. जसं की आंब्याची आडी ठेवली असेल तर तिथे त्याचा सुवास पसरतो. फणस घरात असेल तर तो लपून राहत नाही, त्याचाही सुवास पसरतो. तसं ज्या कुठल्या मार्गानं आपलं मन चित्त शांत व्हायला लागेल तिथे श्वासही सूक्ष्म होत आहेत हा परिणाम आपोआपच दिसून येतो. काही मार्गांमध्ये हा परिणाम प्रयत्नांनी साध्य केला जातो, तर भक्ती मार्गामध्ये तो आपोआपच घडून येतो. कारण साधकाचं, भक्ताचं मन नामामध्ये, ध्यानामध्ये, सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये शांत व्हायला लागतं. हे शांत होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला या संसाराची व्यथा झालेली आहे. लोहाराचा भाता असतो ना, तसं आपलं श्वसन फसफस सुरू आहे, अगदी अनियमितपणे आणि भरपूर. याचा परिणाम आपल्या वृत्तींवरती होतो, मनावरती होतो, शिवाय आपल्या संपूर्ण जीवनावरतीही होतो. काही ठिकाणी अभ्यास सांगतात पहा, जर तुम्हाला शांत व्हायचं असेल, दडपणातून बाहेर यायचं असेल, अस्वस्थतेतून बाहेर यायचं असेल, तर फक्त बसा आणि शांतपणे आपल्या श्वासांकडे पहा. हा अभ्यास काही नवीन नाही, आपल्या ऋषीमुनींनी फार पूर्वीपासून सांगितला आहे. कारण आपल्या श्वासांच्या गतीवरती आपल्या मनाची आणि चित्ताची गती अवलंबून आहे. तसंच चित्ताच्या आणि मनाच्या गतीवर श्वासाची गती अवलंबून आहे. कोणीकडे तरी एकीकडे शांतता आली की दुसरीकडे शांतता आपोआप येते. समर्थ म्हणतात, आपण या व्यथेमध्ये आहोत, अशांत अशा श्वसनामध्ये आहोत. ते शांत करणं आधी गरजेचं आहे, आणि याचाही मार्ग तोच जो आधी सांगितला, तो करीत जावी देवाची चिंता. आपल्याला काय होतं, आपण ज्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत त्या गोष्टी संदर्भातलंच चिंतन करत आपण राहतो. समर्थ आपल्याला भगवंताचं चिंतन करायला सुचवत आहेत. आता आपल्यामध्ये भगवंताचं चिंतन आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी खूण आहे. आपल्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार आहेत, आपल्या वृत्ती साधारणतः कुठे धावत आहेत, हे जर बघितलं तर आपल्याकडे संसाराचं चिंतन आहे का भगवंताचं आहे हे आपल्यालाच कळून येईल. अर्थातच आपल्यामध्ये संसाराचंच चिंतन आहे
म्हणून संसार व्यथा मागे लागलेली आहे. नाहीतर समर्थांनी करीत जावी देवाची चिंता असं सांगितलं नसतं. पण त्यांनी करीत जावी देवाची चिंता एवढंच न सांगता भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये कुठल्या मार्गानं येईल, उतरेल तो मार्गही सांगितला. निरूपण, कीर्तन, कथा, वार्ता देवाच्याची सांगाव्या. भगवंताचं निरूपण करावं, कीर्तन करावं, तसंच निरूपण श्रवण आणि कीर्तन श्रवणही करावं असा सोपा अर्थ आहे याचा. यामुळं आपण आपोआपच भगवंताच्या नामाला लागतो, भगवंताचा विचार करू लागतो, आपल्या अस्तित्वाचा, आत्मस्वरूपाचा विचार करू लागतो. श्रवणामधून हा सर्वच्या सर्व बोध आपल्याला मिळतो. आता फक्त राहतं ते वाटचाल करणं. पण निरूपण, कथा, कीर्तन, सेवन यामुळं वाटचालही घडायला लागते. कारण कीर्तन, निरूपण हे आपल्याला साधनेसाठी उद्युक्त करतं. अजिबातच नाम न घेणारा व्यक्ती नाम घ्यायला लागतो. कधीही शांत न बसणारा व्यक्ती जरा थोडा वेळ का होईना डोळे मिटून ध्यानाला बसू लागतो. समर्थ आपल्याला सर्व प्रकारे सांगतायत की कशा पद्धतीनं सख्यत्वापर्यंत जाता येईल. बरं, इथं त्यांनी सूक्ष्मपणे हेही सांगितलं की कीर्तन, निरूपण करायचं आहे तर कशाचं करावं, देवाच्याची सांगाव्या असं त्यांनी सांगितलं. एक भगवंत, परमार्थ, अध्यात्म साधना सोडल्यास अन्य कशाचंही निरूपण ना ऐकावं ना करावं, अन्य कशाचंही कीर्तन न करावं ना ऐकावं. कीर्तनामध्ये शुद्ध, निखळ आणि पवित्र परमार्थच असावा, अध्यात्मच असावा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा असं समर्थ पुढे म्हणतायत. म्हणजे मला भगवंताचा अनुभव आहे म्हणून आपल्या आप्तेष्टांना टाकून घरदार सोडून निघून जावं असं समर्थ म्हणत नाही आहेत. ते म्हणतायत देवाच्या सख्यत्वासाठी. कुणाच्या? देवाच्या. देव म्हणजे आपलं आत्मस्वरूप हे आपण पूर्वी अनेकदा पाहिलं. आता त्याचं सख्य करायचं आहे म्हणजे घराच्या बाहेर जाऊन ते होईल का? डोळे उघडे ठेवून ते होईल का? कानांनी ऐकून तोंडानी खात राहून ते होईल का? आत्मस्वरूप आत आहे तर त्याचं सख्यत्व करण्यासाठी मला आत जावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल. तर त्यासाठी काय करायचं? देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगासी तुटी. अंतर्मुख होऊन आपल्या आत्मस्वरूपाशी सख्य साधायचं असेल तर जे जिवलग तोडायचे आहेत तेही आपल्या अंतरातच आहेत हा अर्थ अगदी उघड आहे. आणि हे जिवलग म्हणजेच आपले षड्विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपले हे जिवलग आहेत, आपल्यावर अत्यंत प्रेम करणारे आणि ज्यांच्यावर आपलंही प्रेम आहे असे हे 6 जिवलग. समर्थ म्हणतात या जिवलगांना तोडलं पाहिजे, यांच्यापासून तुटी घेतली पाहिजे, यांच्याशी संबंध तोडून टाकले पाहिजेत. असं जर घडलं तर सर्वस्व अर्पण करता येईल. आपला अभिमान, आपला अहंकार भगवंताच्या चरणी किंवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण जरूर करता येईल. पण त्याआधी आपले हे जिवलग तुटले पाहिजेत. हे जिवलग आपल्या देहाला इतके चिकटून आहेत की कधी आपण त्यांच्या आहारी गेलो हे आपल्याला कळत नाही. कधीही आपल्याला वाटू शकतं की अमुक एक वस्तू मला मिळावी. नवीन फोन, नवीन गाडी, नवीन घर, जमीन, कपडा, लत्ता, सोनं, नाणं, अनंत वाटा आहेत ज्या वाटांनी काम आपल्या आत शिरतो आणि आपल्यालाही कळत नाही की आपण या कामाच्या आहारी गेलेलो आहे. आणि मग पाठोपाठ क्रोध वगैरे गोष्टी तर आल्याच. या गोष्टी आपल्याच आत असल्यामुळं आणि आपल्या देहबुद्धीला घट्ट चिकटून असल्यामुळं आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. बाहेरील वस्तू मिळवण्याची इच्छा झाली म्हणून काम बाहेरून आला असाही एक प्रकारे भ्रमच आहे. तो खरं म्हणजे आपल्या आतच आहे. तसंच क्रोध, द्वेष, मत्सर हे सगळं आपल्या आतच आहे. आपण बहिर्मुख असल्यामुळं ते चाळवलं जातं
आणि त्यामध्ये आपण नकळतपणे अडकून जातो. म्हणून हे आपले जिवलग होऊन बसलेले आहेत, अगदी घट्ट प्रेमाचे आणि जवळचे. समर्थ म्हणतायत, यांपासून तुटी घेणं गरजेचं आहे, तर परमात्म्याशी सख्यत्व साधता येईल. आणि यांची तुटी जर घडली तर सर्व अर्पावे सेवटी ही अवस्था येणं शक्य आहे. कारण सर्व अर्पण करणे म्हणजेच स्व अर्पण करणे. आपला खोटा मी अर्पण होणं गरजेचं आहे. हे सर्व अर्पण करणं, तो मी इतक्या सहजासहजी अर्पण होणार नाही. असं पहा, एक खूप मोठं वाढलेलं झाड असतं. त्याचा विस्तार एवढा असतो की 40-50 लोक त्याच्या छायेत उभे राहतील. त्या झाडाला एकदम तोडता येत नाही, कारण एकदम जर ते तोडलं तर इतर आजूबाजूच्या गोष्टींचं नुकसान करतं. अशावेळी त्याच्या फांद्या हळूहळू तोडत जाऊन नंतर त्याचा बुंधा तोडला जातो. खूप उंच वाढलेलं नारळाचं झाड तोडताना पहा, वरून हळूहळू ते तोडत येतात आणि मग शेवटी त्याचा बुंधा तोडतात. तसंच इथे आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर या नातेवाईकांपासून सुटका करून घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यत्वे करून भगवंताचं नाम धरलं पाहिजे. सद्गुरुपदिष्ट साधना निकरानं धरली पाहिजे. निकरानं अशासाठी कारण हेच आपले जिवलग आपल्या साधनेच्या आड येतात. आळस येतो, आळसामुळे साधना करावीशी वाटत नाही. काम, क्रोध, लोभ तर आहेच. आपली अंतर्मुखता कधी या गुणांमुळे बहिर्मुखतेत परिवर्तित होते आपल्यालाही कळत नाही. म्हणून निकरानं धैर्यानं साधनेत राहणं गरजेचं आहे. असं जर साधनेत राहिलं तर या जिवलगांची तुटी होते आणि मग आपण अधिक प्रखरतेनं, अधिक तन्मयतेनं, अनन्यपणे, एकाग्रपणे अंतर्मुख होऊ शकतो. अशी अंतर्मुखता साधली की मग बुंधा तोडला जातो अहंकाराचा, अभिमानाचा. आणि तो एकदा तुटला की मग देव दूर नाही. अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला, असं तुकाराम महाराज म्हणतात. समर्थ आपल्याला हीच साधनेची वाट सांगतायत. फक्त त्या वाटेकडे सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. अगदी प्राणही वेचावा इथपर्यंत समर्थ म्हणतायत. म्हणजे जीव द्यावा असा अर्थ नाही. आपण कुणीतरी वेगळे आहोत ही ओळख संपूर्णपणे नष्ट होऊन तिथे फक्त आपल्या आत्मस्वरूपाची आठवण राहावी. ही सख्य भक्ती आहे. अन्य काही तिथे नाही. ना कुठला विचार, ना कोणती वृत्ती, ना कोणती उर्मी. आहे तर फक्त शांत सच्चित आनंद स्वरूप आत्मस्थितीशी सख्य. साधक अशा स्थितीमध्ये भगवंताच्या सख्यत्वात असतो हे समर्थ सांगतायत. आणि या अवस्थेपर्यंत पोचण्याचा मार्गही. पुढे समर्थ सख्य भक्तीबद्दल काय विवरण करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.